शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवस्मारकाचं काम पूर्णत्वाला येत असून येत्या काही दिवसांमध्येच त्याचं अनावरणसुद्धा माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे अशी चर्चा आहे। परंतु या स्मारकाच्या काही पावलांच्या अंतरावर थोड्याच बाजूला जे शिक्षक पदवीवर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचं दारूचं दुकान आहे आणि तिथेच कडेला लागून काही अवैधरित्या छोट्या छोट्या गाड्यावरसुद्धा दारूचे आणि एका हातात दारूचा घोट आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज यांच्याकडे पाहत पाहत एका मागून एक पॅक रिचवले जातात। मित्रहो, ज्यांनी खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य उभं केलं आणि आपण ज्या स्वराज्यामध्ये माणूस म्हणून जगत आहोत तिथे जर अशी परिस्थिती असेल तर निश्चितच आपल्याकडनं या महापुरुषाचा अवमान होत आहे। म्हणून आम्ही आज रोजी माननीय कलेक्टर साहेब बुलढाणा यांना निवेदन दिलं आहे की संगम चौकातील जे शिवस्मारक आहे त्याच्या बाजूला जे काही विराजमान शिक्षक पदवीवर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचं दुकान आणि त्यासह इतर जे काही अवैध रीतीने जे काही दुकानं थाटले गेलेले आहेत ती सुद्धा दुकानं त्या ठिकाणाहून तत्काळ हलवण्यात यावी किंवा बंद करण्यात यावी। आणि त्यानंतर जयस्तंभ चौक बुलढाणा या ठिकाणी सुद्धा बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं कामसुद्धा काही दिवसातच पूर्ण होणार असून त्या ठिकाणी सुद्धा अभिवादन करण्यासाठी जिल्हाभरातून लोक येणार आहेत। परंतु तिथेही सेम हीच परिस्थिती आहे की त्यांनासुद्धा लागून पावलाच्या अंतरावर दारूची दुकानं उभी केलेली आहेत आणि ही दारू पिलेली लोक दारूच्या नशेमध्ये तिथेच थुकतात, तिथला परिसर घाण करतात, वेळप्रसंगी त्या ठिकाणी लघुशंकासुद्धा करतात आणि यातनं उद्या भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, दंगली भडकवल्या जाऊ शकतात, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट या शहरावर पडू शकतो। भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न समस्या निर्माण होऊ नयेत या हेतूने आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि या निवेदनावर यांनी तत्काळ कारवाई करावी ही अपेक्षा आहे। जर तसं झालं नाही तर नाईलाजाने आम्हाला या दुकानांच्या संदर्भामध्ये तीव्र आणि व्यापक स्वरूपाची आंदोलन उभी करावी लागतील।